शेतकरी मित्रांनो नमस्कार। ज्यावेळेस आपण कोणत्याही फळ पिकाची लागवड करत असतो त्याचा खड्डा घेतला पाहिजे किंवा खड्डा घ्यावा असं सांगितलं जातं, वाचलं जातं। पण खड्डा घेताना तुम्ही जर फक्त अशी माती लूज करून सोडली तर आपण 2-2 बकेट जवळजवळ 2-2.5 फुटापर्यंत असा खड्डा निघतो आणि नुसतं पोकळ करून जर तिथल्या तिथं आपण ठेवलं तरी चालतं। कारण की बऱ्याच वेळा आपण काय करतो, ही माती बाहेर शिफ्ट करतो आणि परत ती उचलून रिपीट आपल्याला टाका, मग त्यातच आपला खर्च वाढतो। तर या ठिकाणी आपण काय करतोय, जी आपली लांब लांब लागवड होती त्याच्यामध्ये आता परत आपल्याला आंब्याची झाडं टाकायचं काम चालू आहे। तर फक्त आपण काय करतोय, बकेटनं 2 बकेट किंवा 3 बकेटनं फक्त माती शिफ्ट हा लूज करतोय। अशा पद्धतीने आपण माती लूज करून ती परत सफाई करतो आणि वरती लागवड करतोय, म्हणजे एक प्रकारे खड्डे घेतल्यासारखं झालं। तर तुम्ही जर बाहेर माती काढली तर परत तुमचा खर्च वाढेल। धन्यवाद।